कुरोकूर क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचं महत्त्व. दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायात पिठापूर हे जर श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान असेल तर कुरोपूर ही त्यांची कर्मभूमी आणि तपोभूमी आहे. हे ठिकाण कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर वसलेले आहे. दत्त भक्तांसाठी हे ठिकाण अतिशय दुर्गम पण तितकेच जागृत मानले जाते. एकांतवासाचं नंदनवन कुरोपूरचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान. हे चारी बाजूंनी कृष्णा नदीने वेढलेले एक बेट आहे. जगाच्या कोलाहलापासून दूर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी आजही नदीतून पुट्टीने गोल टोपलीसारख्या नावेने प्रवास करावा लागतो. हा प्रवास करतानाच भक्ताचं मन जगापासून तुटते आणि देवाकडे लागते. श्रीपादांनी हे ठिकाण निवडले कारण त्यांना एकांत हवा होता. इथे मोबाईल नेटवर्क नीट चालत नाही आणि गर्दी नसते. त्यामुळे साधनेसाठी हे पृथ्वीवरचं सर्वोत्तम ठिकाण आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठापूर सोडल्यावर आपल्या आयुष्यातील मोठा काळ कुरोपूरला व्यतीत केला. इथेच त्यांनी अनेक लीला केल्या, भक्तांचा उद्धार केला आणि कठोर तपश्चर्या केली. ज्या मातीवर साक्षात दत्तात्रेयांनी अनेक वर्ष चालताना पदस्पर्श केला आहे ती माती कपाळाला लावणे हेच मोठे भाग्य मानले जाते. इथे आजही श्रीपादांचं अस्तित्व इतके प्रबळ आहे की भक्तांना असं वाटते की महाराज आत्ताच कुठून तरी समोर येतील. ही भूमी तपस्या करण्यासाठी सिद्ध भूमी आहे. कुरोपूरमध्ये एक अत्यंत प्राचीन वटवृक्ष आहे ज्याला सहस्त्रार्जुन वटवृक्ष म्हणतात. हे झाड श्रीपादांच्या काळापासून तिथे आहे, म्हणजेच ते श्रीपादांच्या लीलांचं जिवंत साक्षीदार आहे. या झाडाच्या खाली श्रीपाद प्रभू भक्तांना उपदेश करत असत. आजही या वटवृक्षाखाली बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्यास मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते असा भक्तांचा अनुभव आहे. या झाडाच्या पारंब्यांमध्ये दत्तगुरूंची शक्ती सामावलेली आहे. येथील मुख्य मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. पिठापूरला मूर्ती आहे तर कुरोपूरला पादुका आहेत. या पादुकांकडे पाहताना भक्ताला एक विलक्षण कंपन जाणवते. मंदिरात खूप सजावट किंवा मोठेपण नाही. अत्यंत साधे कौलारू मंदिर आहे, पण तिथली ऊर्जा प्रचंड आहे. इथे अभिषेक करताना भक्ताला स्पर्श करता येतो, काही नियमात. या पादुकांवर डोकं टेकवल्यावर डोक्यातील विचारांचं वादळ शांत होते आणि मनाला शून्यता अनुभवायला मिळते. दत्त संप्रदायातील थोर संत पपू वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी कुरोपूरला चातुर्मास केला होता. त्यांना इथेच श्रीपाद श्रीवल्लभांचा साक्षात्कार झाला होता. इथे एक गुहा आहे जिथे टेंबेस्वामी ध्यान करत असत. ज्यांना ध्यानात प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी ही गुहा म्हणजे पॉवर हाऊस आहे. इथे बसून 5 मिनिटे केलेले ध्यान हे तासनतास केलेल्या ध्यानापेक्षा जास्त खोल लागते. संतांच्या पदस्पर्शाने ही जागा पवित्र झाली आहे. बेटाच्या काठावर अनेक पुरातन औदुंबर वृक्ष आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून ओल्या कपड्यांनी या औदुंबरांना प्रदक्षिणा घालणे हा येथील मुख्य विधी आहे. कुरोपूरमधील कृष्णा नदीचा प्रवाह खूप संथ आणि खोल आहे. या पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग आणि पोटाचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे. येथील औदुंबराखाली बसून गुरुचरित्राचं किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचं पारायण केल्यास त्याचं फळ तात्काळ मिळते. अशी ख्याती आहे की ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांचा पैसा अडकला आहे त्यांनी कुरोकूरची वारी केल्यास त्यांचे मार्ग मोकळे होतात. श्रीपाद वल्लभ हे लक्ष्मीपती आहे. कुरोपूरला आर्थिक राजधानी मानले जाते. इथे मनापासून सेवा केल्यावर भक्ताच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतात. माझ्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही हे श्रीपादांचे वचन इथे खरे ठरते. कुरोपूर हे अत्यंत उग्र आणि जागृत स्थान आहे. इथे कोणत्याही प्रकारची काळी जादू, करणी किंवा भूतबाधा टिकू शकत नाही.
ज्यांना मानसिक त्रास आहे किंवा ज्यांना वाटते की त्यांच्यावर कोणीतरी काही केले आहे, त्यांनी कुरोपूरला जाऊन मुक्काम करावा. येथील हवेतच अशी शक्ती आहे की नकारात्मक शक्ती तिथून पळून जातात. दत्त महाराजांचा दंड इथे सतत फिरत असतो, जो भक्तांचे रक्षण करतो. श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार समाप्तीनंतर जरी जलसमाधी घेतली असली तरी त्यांनी वचन दिले आहे की मी कुरोपुरात अदृश्य रूपाने सदैव वास करील. असे म्हणतात की आजही अनेक भक्तांना तिथे कोळी, नावाडी किंवा भिक्षुकाच्या वेशात श्रीपादांचे दर्शन होते. तिथे भिक्षा मागायला येणारा प्रत्येक जीव हा दत्त स्वरूप मानला जातो. श्रद्धा असेल तर देव दिसतो, हे वाक्य कुरोपूरला गेल्यावर अनुभवता येते. काही वर्षांपूर्वीपर्यंत कुरोपूरला वीज नव्हती. आजही तिथे शहरी सुखसोयी नाहीत. हे मुद्दाम तसेच ठेवले आहे असे वाटते, जेणेकरून माणसाने जगाशी संपर्क तोडून फक्त स्वतःशी आणि देवाशी संपर्क साधावा. तिथे गेल्यावर तुम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबुक विसरून जाता. रात्रीच्या वेळी तिथे जी नीरव शांतता असते आणि फक्त नदीचा आवाज येतो, तो अनुभव शहरी माणसासाठी एखाद्या थेरपीसारखा असतो. हे नैसर्गिक जीवन मनाला ताजेतवाने करते. कुरोपूरच्या समोरच नदीच्या पलीकडे पंचदेव पहाड आहे. दत्त संप्रदायातील अनेक अधिकारी पुरुष आणि योगी आजही या परिसरात सूक्ष्म रूपाने तपश्चर्या करत असतात असे मानले जाते. कुरोपूरचे वातावरण इतके भारलेले आहे की तिथे साधनेला बसल्यावर आपोआप ऊर्जा मिळते. साधकांसाठी आणि योगी पुरुषांसाठी कुरोपूर हे नंदनवन आहे. इथे केलेली साधना कधीच वाया जात नाही. कुरोपूरला जाणे सोपे नाही. रस्ते खराब असू शकतात. नदीत पाणी वाढले तर बोटी बंद होतात. त्यामुळे असे म्हटले जाते की ज्याला श्रीपादांचे बोलावणे आहे तोच कुरोपूरला पोहोचू शकतो. अनेक लोक प्लॅन करतात पण जाऊ शकत नाहीत. कुरोपूरची यात्रा ही तुमची परीक्षा असते. जो या कष्टांवर मात करून तिथे पोहोचतो त्याच्या पदरात श्रीपाद भरभरून दान टाकतात. कुरोपूरला पोहोचणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.